नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला माहिती आहे आज आहे संडे, तर संडेची व्हिडिओ आपली येणारच जी मीलवर मी तुम्हाला बोललेलो। तर आता तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल आपण काय बनवतोय, इझी टू मेक चिकन सँडविच। आणि ॲक्च्युली आज म्हणजे मी त्या दिवशी मॉर्निंगला मी असं विचार केला की मॉर्निंगलाच व्हिडिओ बनवणार म्हणून, बट मॉर्निंगला थोडं पॉसिबल नाही झालं आज घराची, कारण एक व्हिडिओ काय घरात बनवली तर लगेच मम्मीने साफसफाई करायला म्हणजे चालू केली। असं साफसफाई वगैरे करायला थोडं व्यवस्थित दिसलं पाहिजे। आज तुम्हाला आय थिंक किचन व्यवस्थित दिसत असेल, मी पण काय एवढं बघितलं नाही, माझं पण आज काम होतं म्हणून म्हटलं आपण संध्याकाळी बनवू। तर आता ऑलमोस्ट वाजले आहेत 8:45 वाजले आहेत आणि सगळ्यांना केलं आहे गप आणि आपली व्हिडिओ चालू केली आहे। तर एकदम सिंपल रेसिपी मी घेऊन आलो आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी चिकनचा यूज केला। तर खूप जण बोलतील आम्ही व्हेजिटेरियन आहे, तर आणणार तुमच्यासाठी व्हेजिटेरियन म्हणजे व्हेज पण काही रेसिपी आपण आणू। थोडं कसं सगळ्या गोष्टी बघून करायला लागतात, बजेट अँड ऑल बिकॉज ह्या रेसिपी मी डेली असं नाही करू शकत, बट तुम्ही फॉलो करू शकता। ओके, तर आपली आजची रेसिपी आहे इझी टू मेक चिकन सँडविच आणि हेल्दी रेसिपी आहे, एक नंबर आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल। मित्रांनो जास्त बकचोदी न करता आता आपण चालू करूया। तर पहिलं तर आम्ही 2 गोष्टी केल्यात, त्या 2 गोष्टी तुम्हाला करणं खूप म्हणजे मॅन्डेटरी आहे, त्याशिवाय तुमचं आपलं सँडविच पुढे बनूच शकणार नाही। तर पहिलं तर बॉइल्ड चिकन, तुम्हाला माहिती आहे चिकन आपण बॉईलच, हेल्दी म्हटलं तर बॉइल्ड चिकनच प्रेफर करतो। तर बॉइल्ड चिकन मी आज 200 ग्रॅम बॉइल्ड चिकन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला मिक्सर करायचं असेल तर आमच्याकडे आज म्हणजे असं एकदम प्लॅनिंगने नव्हतं, तर कॉर्न्स तर होतेच, बेबी कॉर्न्स होते आणि त्याच्यामध्ये आम्ही बीट टाकलं आहे आणि शिमला मिरची टाकली आणि हे सर्व पहिला बॉईल करून घेतलं। म्हणजे ह्या 2 गोष्टी, पहिलं तर चिकन आणि शिमला मिरची हे बॉईल झाल्यानंतर तुम्ही बघितलं की चिकनला आम्ही थोडं म्हणजे ओव्हरकुक केलं आहे, 10 मिनटं ओव्हरकुक केलं आहे एक्स्ट्रा, म्हणजे जेवढं तुम्ही नॉर्मली आपण चिकन खाऊ शकतो तेवढं करत, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ओव्हरकुक केलं आहे बिकॉज आपल्याला चिकनला बारीक बारीक करायचं होतं आणि जर जास्त कडक ठेवलं तर ते बारीक करायला म्हणजे जास्त त्रास होऊ शकतो। तर त्यामुळे आम्ही थोडं ओव्हरकुक करून त्याला मस्त तुम्ही स्मॅशसुद्धा करू शकता, आम्ही हाताने आणि बारीक बारीक तुकडे केले, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये। आणि त्याच्यानंतर हे सर्व ह्या 2 गोष्टी सर्व झाल्यावर कांदा आणि टोमॅटो ह्या गोष्टी, आता मी तुम्हाला पहिले इन्ग्रेडियंट्स सांगतो काय काय आहेत। ओके, चिकन, शिमला मिरची, बीट, कॉर्न्स, कांदा, टोमॅटो म्हणजे जे नॉर्मल सँडविचमध्ये यूज होतात आणि त्याच्यानंतर टेस्टसाठी थोडं मी दही टाकलं आहे, आय थिंक सो 5 स्पून। म्हणजे जर तुम्ही बघाल की म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या एकत्र मिक्स करायच्या आहेत, एक प्रॉपरली मिक्स केलं की म्हणजे आता सँडविचसाठी काय करणार, अजून काय करू शकतो, हे मिक्स करूनच आपण ब्रेडमध्ये टाकणार आहोत ही गोष्ट। आणि त्याच्यामध्ये टेस्टसाठी जर तुम्ही हे सांगतो दही, जर म्हणजे तुम्हाला तुमची क्वांटिटी बघून टाका। आम्ही 5 चमचे टाकले, जसं 200 ग्रॅम चिकन होतं तर आम्ही आमच्या क्वांटिटीनुसार, म्हणजे जसं की बीट थोडं अर्ध्या प्रमाणात घेतलं, कारण बीट जास्त मला आवडत नाही म्हणून मी जास्त कन्झ्युम नाही केलं आहे। आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची एक घेतली, म्हणजे आपली नॉर्मल ह्याच्यामध्ये एक शिमला मिरची घेतली आणि त्याच्यामध्ये बेबी कॉर्न थोडे 50 ग्रॅम वगैरे असे थोड्या प्रमाणात होते, ह्यावी मी काय काउंट नाही केलं आहे बिकॉज जर तुम्हाला, आणि मी तुम्हाला एक सांगतो की जर तुम्हाला काउंट करायची असेल कुठलीही मील, मी तुम्हाला एक इझिएस्ट वे सांगतो। जर म्हणजे तुमचं वेइंग स्केल तर खूप इम्पॉर्टंट आहे, जी माझ्याकडे आहे वेइंग स्केल, पण मी करत नाही सध्या कारण गेनिंगवर नुसतं कॅलरीज हे करत, पण ॲक्च्युली गेनिंगवर असू दे नाही तर कटिंगवर असू दे, बट वेइंग स्केलने तुम्ही तुमच्या कॅलरीज काउंट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला एखादी प्रॉपर फिजिक अचीव करायची असेल, बट काही नाही होत पॉसिबल, आपण आपल्या ह्याच्याकडे जाऊया, ते वेगळी गोष्ट होते। ओके, तर वेइंग स्केल पाहिजे, वेइंग स्केलने जर तुम्ही काउंट केलं आणि त्याच्यानंतर माय फिटनेस पल म्हणून एक ॲप येतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या म्हणजे किती ग्रॅम समजा तुम्ही घेतलं आहे 100 ग्रॅम चिकन 200 ग्रॅम चिकन, तर त्याचं मॅक्रोज पूर्ण येतात, कार्ब्स, प्रोटीन, फॅट, कॅलरीज किती आहेत हे सर्व येतं, तर असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। तर अशा प्रकारे ह्या गोष्टी केल्यात आणि मी वेल मिक्सचर केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल हे बघा एक प्रकारे मस्तपैकी एक रेडी झालं आहे, बघून तर एकदम असं टेम्पटिंग वाटतं, दही टाकल्यामुळे थोडं भारी वाटतं आहे। आणि त्याच्यामध्ये एक टेस्ट येण्यासाठी ब्लॅक पेपर मसाला टाकला आहे, चाट मसाला टाकला आणि त्याला प्रॉपरली एकदम मिक्स करून घेतलं आहे। आणि तुम्ही म्हणजे हे सर्व ना बाकीच्या सर्व गोष्टी कुक करताना आम्ही थोडं मीठ टाकलेलं, त्यामुळे नंतर टाकलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मीठ हे चवीनुसारच टाकायचं असतं, तर त्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आणि क्वांटिटीनुसार। मी जास्त काही ह्याला फंकी नाही केलं की मम्मीने सांगितलं त्याच्यामध्ये मेयोनीज वगैरे म्हणजे विचार केलेला, बट मेयोनीज खूप म्हणजे ते हेल्दी नाही म्हणू शकत त्याला, तर म्हणून मी मेयोनीज हे केलं आहे। नंतर हवं तर एवढं म्हणजे बॅटर आम्ही तयार करून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये सिंपल काय करायचं तुम्हाला माहिती आहे, ते ब्रेड घ्यायचं आहे, ब्रेडमध्ये लावायचं आहे आणि आम्ही सँडविच मेकर पण आणलं आहे खास फक्त व्हिडिओसाठी, नाहीतर तुम्ही तुमच्या पॅनमध्ये पण करू शकता, ज्याच्यामध्ये ऑमलेट वगैरे करताना त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता। म्हणजे मी तर म्हणजे बेसिकली करायचं तर त्याच्यामध्येच प्रेफर करेन, हे एवढं करण्यापेक्षा म्हणजे ते पण ह्याच्यामध्ये कसं प्रॉपर होईल आणि तुम्हाला प्रॉपरली दाखवता येईल म्हणून मी केलं आहे। तर आता आपण पटापट ब्रेड घेऊया, ब्रेडला पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो, थांबा।
तर मित्रांनो प्रोसेस तुम्हाला ऑलमोस्ट कळलीच असेल आणि आता ऑलमोस्ट प्रोसेस संपतसुद्धा आली आहे. तर आता आम्ही ब्रेड घेतला आहे, ब्राऊन ब्रेड घेऊ शकता. आणि ब्राऊन ब्रेडचं तुम्ही खूप सारं ऐकलं असेल की ब्राऊन ब्रेडमध्ये मैदा असतो. हो असतो आणि त्याच्यावर लिहिलेलं पण असतं. बट आता काय करणार, जो ब्रेड म्हणजे बेस्ट जर तुम्हाला क्वालिटीचा भेटत असेल, जो प्रॉपर व्हील होटपासून बनलेला असतो तो तुम्ही प्रिफर करू शकता. आता जो मला पॉसिबल झाला आहे तो मी घेतला आणि मी असं पण गेनिंगवर आहे. तर मला सध्या किती पण कॅलरीज खाल्ल्या तरी चालतं आहे. तर तर आता ह्याच्यामध्ये सिम्पल आहे. हे जे बनवलेलं बॅटर आहे ते ह्याच्यामध्ये फक्त लावून घ्यायचं आहे. मस्तपैकी एकदम दाबून भरायचं आहे. असलं कमी नाही लागली पाहिजे. ओके आता मित्रांनो हे बघा, जरा त्याला बटर लावायचं आहे ना, तर ते मेल्ट झालं पाहिजे ना. पण डायरेक्ट प्लेटच ठेवली. विषय आहे काय, उद्या मम्मी बघणार ते काय ते. आणि जास्त एवढं तुम्ही बोला एवढं बटर घेऊन म्हणजे भाई तू मारून टाकशील. नाही फॅट नाही. तर ॲक्च्युली आमच्या घरात तुम्हाला माहिती आहे हौशी कलाकार आहेत. ब्रेड आणला की तो संपलाच पाहिजे. आणि एक्स्ट्रा ॲक्च्युली अजून एक्स्ट्रा आणला आणि या लोकांनी प्लॅन केला आहे, या लोक पण सँडविच बनवणार. पण चिकन सँडविच नाही, त्या लोकांसाठी नॉर्मल सँडविच. तर आमच्या घरात हौशी आहे. जरा काय सांगितलं मग आम्हाला पण पाहिजे. मास्टर शेफचा तुम्हाला फील येतो आहे ना, सांगा. तर भाई हे पहिलं चालू केलं. तर भाई हे बघा थोडं बटर असं ह्याला लावून घ्यायचं, कारण चिटकून आहे ना. नाही गॅस केलाच नाही, पेटवलाच नाही. त्यामध्ये दोन्ही साईडला लावून घेतो मी, हळूहळू लावणार. तर मित्रांनो हे बघा फायनल म्हणजे जे विषय ह्याच्यामध्ये मस्तपैकी असं. आणि मी तर प्लॅन केलेला मस्त पॅनवर करणार. मग ठीक आहे, आमच्या ताईंची कृपा. मला वाटतं यातून बाहेर येईल. येस फायनली वी डिड इट. आता थोडंसं हे तर माहितीच असेल ऑलमोस्ट लोकांना. मग मी तरी बारीक करू ना, जास्त पण नको, मीडियम मध्ये ठेव, त्याला लागेल तेवढं. तर मीडियम फ्लेमवर आता आपण आपलं हे रोस्ट करून घेणार आहे मस्तपैकी एकदम. टोस्ट सँडविच, टोस्ट चिकन टिक्का थोडं होतं. तर आता टोस्ट आपला आता तयार होणार आहे. इझी टू मेक आणि तुम्ही स्नॅक्ससाठी बेटर ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे, कार्ब्स पण आहे, फॅट पण आहे. टोस्ट चिकन सँडविच आणि मजा येणार आहे. आता तुम्हाला टेस्ट सांगतो. मी सुद्धा पहिल्यांदा ट्राय केलं, ह्या आधी ट्राय नव्हतं केलं. तर पहिल्यांदा ट्राय केलं, तर बघू आता कसं लागतं ते समजेलच आपल्याला की काय टेस्ट आहे. काय काय बोलतो, नाही खराब जसं टेस्ट लागेल ना, किंवा समजा थोडं खारट लागलं किंवा दही नका टाकू, ह्या गोष्टी असतील तर तुम्हाला ह्यातून सांगा. आम्ही ह्यासाठीच बनवतो व्हिडिओ, तुम्हाला सांगायला की चांगलं लागतंय की चांगलं. आणि आता हे किती वेळ ठेवायचं, लगेच पलटू. जरा कॅमेरामॅन पण जरा पलट वगैरे बोलतोय डायरेक्ट. तर असं तुम्ही कोणाच्याही म्हणजे ह्याच्यात येऊन करू नका, कच्चं जेवण खाल. तर जे माहिती आहे, ज्या लोकांना माहिती आहे तुमच्या मम्मीला विचारा. आणि आमच्या भावाजी पण हौशी आहेत, बोलतात मी बनवतो पण मी घेतलं नाही, कारण फुटेज खायला उगाच येतात काही लोक. तर आम्ही घेतलेला नाही आहे त्यांना. आज मी एकटाच बनवतो. आणि एकटा का बनवतो, बिकॉज सारखं मम्मीला किती दिवस म्हणजे घेणार ह्या मील्स. तर आपण स्वतःच बनवलं पाहिजे. जे लोक बॉडी बिल्डिंग करतात त्या लोकांनी स्वतःच बनवलं. ॲक्च्युली घरातलेच बनवतात माझे घरचे, मम्मीच बनवते ऑलमोस्ट अशा मील्स. ओके ठीक आहे. तर आता हे बनवतो तर आहे, बघू आता टेस्ट कशी असेल ते तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला माहिती आहे दोन्ही साईडने प्रॉपरली टोस्ट करून घ्यायचं आहे आणि मग खायचं आहे डायरेक्ट. ओके चला बापरे, थांब गॅस बंद करूया. तर मित्रांनो जरा जास्तच हे झालं, ओव्हर स्मार्टगिरी चिपकला आहे ब्रेड. तो दाखवत नको, तो कट कर ना, दुसरं दाखव. भरपूर लावलं ना सर बटर, कमी लावलेलं केले. तर मित्रांनो आपला पहिला प्रयत्न फसलेला होता, का तर हे आपल्याला यूज नाही करता येत. बटर थोडा कमी लावलेला मी ह्याच्यामध्ये. आता मी आला म्हणून थोडं त्याला आयडिया. दाबू बाहेर येणार ते, येऊ दे ना, हे लाव ना. लेट्स सी आता होत आहे की नाही.
स्लो कर भाई, गॅस स्लो ठेव आणि थोडं वर ठेवते म्हणजे वर जा. तर मित्रांनो पहिला आपल्यासोबत मोये मोये झालाय. बटर कमी लावलेलं त्यामुळे हेच नाही झालं, जास्त चिटकून बसलं दोन्ही साईडला, ब्रेड चिटकून बसला. आणि तुम्ही पहिला एकदम काढलेली ना व्हिडिओ, काढली नव्हते एकदम करपले आपले. बघा प्लेट चेंज केल्यामुळे तुम्हाला असं वाटतं समजत नाही. अवस्था झाली बघा सँडविचची. मोये मोये सँडविच घाबरेल बघा. सँडविचवाला धंदा बंद करेल. तर आता कॅमेरामॅनचाच ऐकतो, तो बोलत होता की मी घरी बनवायचो, कारण त्याच्या घरात 3 बहिणी आता त्या मारून त्याला बनवतात आणि खायला घेतात. म्हणजे असं बनवून घेतात आणि स्वतः खातात. बघ बाई बघ, बघू ओपन करून बघ. गॅस चिप केंद्र तिकडे फिरव, तिकडे का चिपकते मम्मी? कठीण आहे मला वाटलं 5 ते 10 मिनिटात बनेल. तिथे खूप होता ना बटर, आताच लावला मी. मागे थोडी लावलं, उलटा गेला ना. स्वतःच्या की 2 मिनिटात करणार म्हणून, आणि अर्धा तास झाला अजून हे एकच सँडविच करणार. आता हे एक करून दाखवणार आणि मग सगळं त्यांच्याकडे देणार, पटापट करा. केवढं बॅटर बनवलंय, 200 ग्रॅम चिकन. मग मी ताई बेईला पण येत दे. ताई झोपली. राहुलला खास बोलवलं सँडविच खायला ये. सँडविच करपलेला दिला मला. चालू आहे ना. मला वाटतं आपला काहीतरी गॅस बरोबर नाही. गॅस नाही, आपण कोर्स केला नाही तो. सँडविच वाल्याकडे जायला पाहिजे होता. इथून बरोबर झालं. सगळे जर ब्रेड सुरीनेच काढायचे आहेत. अरे ती भाजी दे. एक काम कर भाई, पॅन घे, विषय संपला. तेच पॅनवर करा इथं, हे आपलं काम आहे. मित्रांनो सेकंड सँडविच पण आपलं फ्लॉप झालं आहे. म्हणजे ते त्याला चिपकत आहे, काय समजत नाही त्याचं हेच समजत नाही, कॅल्क्युलेशनच काय समजत नाही. बटर किती लावायचं आपण तुम्ही सिंपल ह्याच्यावर करा. पॅनवर ऑमलेट करतो आणि पॅनवर मी खूप साऱ्या मस्त रेसिपी केली. आणि जर कोण असेल सँडविचवाला घरात तर करू शकता तुम्ही. हां, ह्याच्यात आपल्याला काय जमत नाही. तर गपचूप आपण येऊया पॅनवर. टेस्ट तर मस्त आहे, पण ह्यानी जी वाट लावली इथे घाण केली आहे ना, त्याच्यामुळे काय. आता मी थोडी रोज बनवतो बरोबर, तर तसं होणार. त्यासाठीच तर बोलतायत की मी बनवतो म्हणून, घरचे बोलतायत मम्मी. आणि नाही मम्मी पहिली नाही बोलली तूच बनव. तू आता तुझी करामती बघून मम्मी बोलली मम्मी दमली यायची ऑलरेडी. आणि हा काय ऐकत नाही भाई, माघार घेत नाही. आता माघार घेतो. एकदा आपण कुठलं काम करायला घेतलं माघार घेतो काय. थांब जरा, मला हे घेऊ दे तू. तर मित्रांनो आता आपला फायनली एक तर चिकन बनवून झालाय. चिकन बोलतोय. तर फायनली आपला एक चिकन टोस्ट सँडविच बनवून झाला. आता माझे पेशन्स लेवल खूप संपलेले आहेत. एवढं मी अपयश कधी बघितलं नाही जे ह्याच्यात आहे. आता सेकंड बनवतो. आता इझी ह्याच्यामध्येच बनवतोय. 2 आपल्या ह्याच्यामध्ये घेतोय चमच्यांच्या आणि पलटी, विषय तोच आहे. आणि पटापट बनतात. 2 हे बनवतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो, ठीक आहे. तर मित्रांनो फायनली आपला इझी टू मेक नाही म्हणू शकत आता मी याला, इझी टू मेक आहे. बट ज्याच्यासाठी ज्यांना एकदम पटकन करू शकतात त्या लोकांसाठी इझी आहे. तुम्ही घरातल्यांनाच सांगा बेस्ट बनवायला जाऊ नका. आणि त्या ह्याच्यामध्ये तर नाहीच, टोस्टरमध्ये त्याच्यामध्ये माझ्याकडे 2दा फेल केलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फायनल ऑप्शन ठरवला की भाई पॅनवरच करायचा. पॅनवर इझी पटापट. बट थोडं त्याच्यामुळे बॅटर पडत होतं, पॅनवर करत होतं त्यामुळे. तर आता जसं तुम्हाला बेस्ट वाटेल तसं तुम्ही करू शकता. मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. आणि एकदम असं मला वाटायला लागलं की खूप मोठं, म्हणजे एक स्वतःहून तर काहीच कुठलीही गोष्ट होणार नाही.
मम्मीला हेल्पसाठी घ्यायलाच लागेल, तेव्हाच असे हे रेसिपीज बनवू शकतात. आता पटापट आणि गार्निशिंग पण आज काहीच नाही, माझे पूर्ण पेशन्स लेवल काय सांगू तुम्हाला. तर आता एवढं समोर दिसताना आणि चिकन वगैरे दिसताना जर कंट्रोल करून ते नुसतं बनवलं तर ते त्यामुळे पेशन्स लेवल संपलेली. तर आता आपण फक्त टेस्ट करून सांगूया काय कसं झालं आहे. ओके, आता फायनल टेस्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे टेस्ट तर चांगलीच झाली असेल कारण बाकी सर्व मस्त झालेलं. ओके, थांबा. क्लोज आहे ना, क्लोज आहे. सगळा बटर खाली नको. एक नंबर झाला, एक नंबर, एक नंबर. आणि चिकन पण लागतं आणि टेस्ट पण येते. स्पायसेस होते त्याची टेस्टसुद्धा येते. मस्त झालं, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि तेच म्हटलं 200 ग्राम चिकनमध्ये 50 ग्राम तरी प्रोटीन असतं. आमचा अर्धा तर ऑलमोस्ट चिकन आणि सर्व वेस्ट गेला आहे. तर बस ह्याच्यासाठी तुमच्यासाठी मी रेसिपी बनवतो की नक्की कसं करायचं आहे, काय मिस्टेक्स तुम्हाला करायच्या नाहीत. ओके, आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, माझे एफर्ट्स जर आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट रेसिपी काय पाहिजे. कारण एका सबस्क्रायबरने मला पर्सनली पण सांगितलं आणि कमेंट करून पण सांगितलं की आम्हाला असे रेसिपीजचे व्हिडिओज अजून बघायला आवडतील. बॅकग्राऊंडला आवाज येऊ शकतो बिकॉज माझा भाचा आता उठलेला आहे, तर त्याला थांबवणं आता सध्या तरी मुश्किल आहे. तर त्याला समजणारच नाही सांगून पण. ठीक आहे, तर मित्रांनो ते सँडविच नंतर आहे बघा. शेवटी भावाजींनी येऊन, पण हे व्हाईट ब्रेडचं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं टाकलं आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यानंतर काकडी, बटाटा आहे, कांदा आहे, टोमॅटो हे सगळं टाकलं आणि ते बॅटर पण टाकलं आहे. आणि आता ह्याची टेस्ट करूया. ह्याच्यामध्ये चीज बीज बेकार, एकदम फॅट. आणि हे बघा किती प्रॉपर काढलं आहे, ह्याच्यामधूनच काढलं आहे टोस्टरमधून. पण आम्हाला जमलं नाही. येस, बाबा माझ्या म्हाताऱ्या घरी बनव. काय बाबा, आम्ही तोंड पण बघू. आहे बघा केले ते कोण स्वतःच आला. तरी पण दम नाही मला पाडणार बंद एवढा कुन्हा दम.